ज्याच्यावरती ठेवला त्या प्रत्येक माणसाला धोका. काय म्हणणार बसलेले? ज्याच्यावरती विश्वास ठेवला त्या प्रत्येक माणसाने धोका ठेवला. तुम्हाला वाटतं बायको माझे, पोरं माझे, सगळी माझे, बरोबर आहे की नाही? पण यातलं तुमचं कुणीच, पण तरी सुद्धा तुम्ही घरी गेल्याशिवाय राहणार. म्हणजे याचा अर्थ माहितीये ही टायरात घालून जाणार आहेत. नाही जळलं तर राखेल मिळायचं बरं झालं. पेट्रोल नाही तर डिझेल वाचणार आहेत. त्यातनं बी जर राहिलं तर खोबरं आणत्यात. अजून काय आणते तू? बरं डालडा बी आणत्यात, डालड्यानं वत्यात, टायर घालत्यात. पण आपला बुकना केल्याशिवाय सोडणार नाही. कडे आयुष्यात एक वाक्य सांगून जातो, बसले ऐकून जा. ऐका बसलेले, हे आपलं नश्वर आहे. मी मगाशी सांगून गेलो, या जगात त्रिवार सत्य म्हणजे ते देवाचं नाव सत्य का? कारण देवाचं नाव किती मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड लग्नाहुनी वाड नाम आहे. लय मोठं देवाचं नाव आहे. या जगात त्रिवार सत्य म्हणजे ते देवाचं नाव आहे. आणि येणारं सोबत सुद्धा तेच आहे. काय म्हणणं आहे? घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून घे, हात लावणे नशिबाला कारण कोसडाई संसारा पायी. जिथं तुम्ही गुंतलाय, जिथं तुम्ही विश्वास ठेवलाय, ही पक्की माणसं धोक्याचे. बसलेले ऐकून जा. पण हे सगळं चांगलं करण्याकरता तुम्ही एक गोष्ट करता. बसलेले मला तुम्ही सांगा, समजा एखादं दुकान, जर दुकानात समजा गाळा घेतला आणि तिथं जर तुम्ही दुकान चालू करणार असाल तर तुम्ही काय करता? दुकान चालू करायच्या अगोदर, दुकान चालू करायच्या अगोदर तुम्ही त्या दुकानात काय करता? बरं जाऊ द्या, घर बांधलं, घर बांधल्यावर घरात राहायच्या अगोदर, जायच्या अगोदर तुम्ही काय करता? वास्तुशांती. हा, वास्तुशांती घालतो. बरोबर आहे की नाही? का घालतो? घरात सुख शांती समृद्धी लाभावी म्हणून. बरोबर आहे की नाही महाराज? बरोबर आहे की नाही? त्याकरता सरतो नाही. बसलेली मंडळी ऐक नाही, मला तुम्ही सांगा, प्रपंचात सुद्धा सुख लाभण्याकरता तुम्ही आम्ही एक गोष्ट करतो. काय हो? लगीन झाल्यावर तिसऱ्या दिवशी तुमची झालीत ना सगळ्याची? मला अजून अनुभव नाही म्हणून तुम्हाला विचार. सत्यनारायण. हा, सत्यनारायण घालतो नाही महाराज? घालतो नाही. कशासाठी घालतो? जिथं सुख शांती आमच्या प्रपंचामध्ये लाभावी. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? पण मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस तुमचा सत्यनारायण चालला होता त्यावेळेस तुमचं ध्यान त्यात होतं का? नाही महाराज. जिथं सुख शांती लाभवायचे तिथपर्यंत माणसाचं लक्ष नाही महाराज. आहे का लक्ष? नाही. जे सत्यनारायण झालं त्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये सुद्धा तुमचं लक्ष नव्हतंच महाराज. आपलं लगीन झालं होतं, पाटा बसलो होतो, एकमेकाला बुधवल्या करत होतो, वर बाप आपला आमटी वाढ, लॅपशी वाढ, इकडं काय खीर वाढ, ह्याच्या ध्यानात होता. आणि जेवढी सत्यनारायण आली होती ती काय पूजा आहे काय आली? ती चांगल्या बघून चपल्या न्याला आणि जेवायच्या कामासाठी जाती, दुसऱ्या कामासाठी आली नव्हती महाराज. आयुष्यात